नमस्कार विद्यार्थ्यांनो, मला आशा आहे की तुम्ही सर्वजण ठीक असाल. एका नवीन आणि रोमांचक विषयासाठी आपले स्वागत आहे. तुम्ही त्याबद्दल जाणून घेण्यासाठी तयार आहात का? चला सुरुवात करूया. प्रथम तुमच्या शाळेच्या गणवेशाबद्दल बोलूया. तुम्ही मला त्याचा रंग आणि कापड याबद्दल सांगू शकाल का? तुमच्या शाळेच्या गणवेशात पांढरा शर्ट आणि गडद निळा स्कर्ट किंवा निळा पॅन्ट असतो, जो मिश्र धागे किंवा रेयॉन कापडापासून बनवलेला असतो. आता तुम्ही सहज वापरता त्या कपड्यांबद्दल विचार करा. तुमचे आवडते कपडे कोणते आहेत? तुम्ही प्रसंगानुसार शर्ट, जीन्स, कुर्ती, कार्गो, ट्रॅक पॅन्ट, लेहेंगा किंवा सूट घालू शकता. पण हे सर्व कपडे तयार करण्यासाठी एकाच प्रकारचे कापड वापरतात का? साधारणपणे कपडे वेगवेगळ्या प्रकारच्या कापडांचा वापर करून बनवले जातात. काही सामान्य कापडांमध्ये कापूस, रेशीम, ज्यूट, लोकर, पॉलिस्टर आणि रेयॉन ह्यांचा समावेश आहे. आज आपण या विषयावर लक्ष केंद्रित करणार आहोत. कापड आणि तंतूंचे प्रकार हा इयत्ता 6वीच्या विज्ञानातील फायबर ते फॅब्रिक या धड्याचा भाग आहे. अध्ययन निष्पत्ती या विषयाचा अभ्यास केल्यानंतर तुम्ही हे करू शकाल. विविध प्रकारच्या कापडांचा शोध घ्या. कपडे आणि इतर साहित्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध कापडांना समजून घ्या आणि ओळखा. विविध प्रकारच्या तंतूंचे वर्णन करा. ते कापड बनवणाऱ्या तंतूंबद्दल आणि ते कापड उत्पादनात कसे वापरले जातात याबद्दल जाणून घ्या. अति महत्त्वाचे शब्द: कापड, तंतू, सूत, नैसर्गिक तंतू, कृत्रिम तंतू, कापूस, ताग. फायबर ते फॅब्रिक, धागे ते कापड या संकल्पना नकाशावर एक नजर टाकूया. वेगवेगळ्या कापडांपासून बनवलेले कपडे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. या कापडांची देखभाल करण्यासाठी लागणारी काळजी देखील वेगवेगळी असते. काही कपडे धुतले जातात तर काहींना ड्राय क्लीन करावे लागते. आपण घालतो त्या कपड्यांचे प्रकार ऋतूनुसार वेगवेगळे असू शकतात. उदाहरणार्थ, आपण उन्हाळ्यात सुती कापड आणि हिवाळ्यात लोकरीचे कापड वापरतो. कपडे आपल्याला संरक्षण देतात आणि ते सौंदर्य आणि प्रतिष्ठेचे प्रतीक देखील असू शकतात. कापडाची निवड व्यक्तिपरत्वे बदलू शकते. काही लोक पातळ, हलक्या आणि चमकदार कापडांपासून बनवलेले कपडे पसंत करू शकतात, तर काही जण चमकदार रंगांमध्ये जाड, खरखरीत कापड निवडू शकतात. रोजच्या वापरासाठी आणि फॉर्मल पोशाखांसाठीचे कापड अनेकदा वेगळे असते आणि ते
वैयक्तिक निवडीवर अवलंबून असते. या व्यतिरिक्त रंग, व्यक्तिमत्व आणि किंमत यासारखे इतर घटक देखील कपड्यांच्या निवडीसाठी महत्त्वाचे असतात. आपल्या गरजा आणि कापडाचे स्वरूप हे ठरवते की कोणत्या प्रकारचे कापड वेगवेगळ्या उद्देशांसाठी योग्य आहे. उदाहरणार्थ, खडबडीत कापडाचा वापर गोण्या आणि इतर किराणा सामानाच्या पिशव्या बनवण्यासाठी केला जातो, परंतु कपड्यांसाठी नाही. शाळेच्या पिशव्या बनवण्यासाठी वापरले जाणारे साहित्य देखील एक प्रकारचे कापड आहे, जसे की बेडशीट आणि उशासाठी वापरले जाणारे कापड. कापडांचा वापर केवळ कपडे बनवण्यासाठी केला जात नाही, ते झेंडे, बॅनर, पडदे आणि अगदी बुक बाइंडिंगमध्ये देखील वापरले जातात. उदाहरणार्थ, कॅलिको हे एक प्रकारचे कापड आहे जे बुक बाइंडिंगमध्ये वापरले जाते. कापसाचे कापड हे साधारणपणे पॉलिस्टर कापडांपेक्षा जाड असते आणि खडबडीत कापडाचे कपडे जास्त जड असतात. धुतल्यानंतर कापसाचे कपडे सुरकुत्या पडू शकतात आणि आकुंचन पावू शकतात. या उलट रेशमी कापड स्पर्शास गुळगुळीत असते, तर लोकरीचे कापड अधिक खडबडीत आणि जड असते. कापड कसे बनवले जाते? कापड हे तंतू किंवा धाग्यांपासून बनलेले असते, जे एकत्र विणलेले किंवा गुंफलेले असतात. एका धाग्यात अनेक धाग्यांचे तंतू असतात. हे आपण सुईच्या डोळ्यात धागा घालण्याचा प्रयत्न करतो त्यासारखेच आहे. जेव्हा आपल्याला सुईमध्ये धागा घालण्यास त्रास होतो, तेव्हा आपण धाग्याचा शेवट फिरवू शकतो किंवा लाळेने ओलावू शकतो, जेणेकरून ते सोपे होईल. म्हणून कापड हे धाग्यांपासून बनलेले असते आणि धागे पुढे तंतूंनी बनलेले असतात. हे तंतू कुठून येतात? कापूस, ताग, रेशीम आणि लोकर यासारख्या काही कापडांचे तंतू वनस्पती आणि प्राण्यांपासून मिळवले जातात. त्यांना नैसर्गिक तंतू म्हणून ओळखले जाते. उदाहरणार्थ, कापूस आणि ताग हे वनस्पतींपासून मिळवले जाणारे तंतू आहेत, तर लोकर आणि रेशीम हे तंतू प्राण्यांपासून येतात. कापूस कापसाच्या फुलापासून किंवा कापसाच्या बोंडापासून मिळवला जातो. सहसा कापसाची रोपे काळ्या मातीत लावली जातात. लोकर मेंढ्या किंवा बकऱ्यांच्या लोकरीपासून मिळवली जाते आणि ससे, याक आणि उंटांच्या केसांपासून देखील मिळवता येते. रेशीम तंतू रेशीम किड्याच्या कोकूनपासून बनवले जाते. जगभरात वापरले जाणारे बहुतेक लोकरीचे कपडे मेंढ्यांच्या लोकरीपासून बनवले जातात. हजारो वर्षांपासून कापड बनवण्यासाठी फक्त नैसर्गिक तंतू उपलब्ध होते. तथापि गेल्या 100 वर्षात वनस्पती किंवा प्राण्यांच्या स्रोतांपासून मिळवलेले रासायनिक पदार्थांपासून बनवलेले तंतू विकसित केले गेले आहेत. त्यांना कृत्रिम तंतू म्हणून ओळखले जाते.
कृत्रिम तंतूंची उदाहरणे म्हणजे पॉलिस्टर, नायलॉन आणि ॲक्रेलिक. स्कॉटिश रसायनशास्त्रज्ञ चार्ल्स मॅकिंटॉश यांनी 1823 मध्ये जलरोधक कपडे बनवण्याची पद्धत शोधून काढली. प्राचीन काळी लोक कपड्यांसाठी पाने आणि प्राण्यांच्या कातड्यांचा वापर करत असत. या व्यतिरिक्त कपडे कधीकधी धातूपासून बनवले जात असत. उदाहरणार्थ, योद्धे युद्धादरम्यान धातूचे जॅकेट चिलखत घालत असत. तुम्हाला संग्रहालयांमध्ये किंवा चित्रपटांमध्ये असे ऐतिहासिक कपडे दिसतील. कापसाच्या गोळ्यांमध्ये कापसाचे तंतू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लहान केसाळ रचना असतात. कापसाची बोंडे परिपक्व झाल्यावर ते फुटतात, ज्यामुळे कापसाच्या तंतूंचे पांढरे पातळ धागे दिसतात. कापसाचे तंतू बियाण्यांपासून वेगळे करण्याच्या प्रक्रियेला जिनिंग म्हणतात. यामुळे कापड आणि तंतूंच्या प्रकारांवरील आपली चर्चा संपते. पुढील विषयावर आपण तंतूंचे कापडात रूपांतर कसे होते याचा तपशीलवार शोध घेऊ. लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी: कापूस, लोकर, रेशीम, ताग हे आपण वापरतो त्या वेगवेगळ्या प्रकारच्या कापडांचे प्रकार आहेत. हे सर्व वनस्पती आणि प्राण्यांपासून मिळवले जातात आणि त्यांना नैसर्गिक तंतू म्हणतात. रसायनांपासून बनवलेल्या तंतूंना कृत्रिम किंवा रासायनिक प्रक्रियेने बनवलेले तंतू म्हणतात. लहान रेषांसारख्या धाग्यांना तंतू म्हणतात. या तंतूंचे धाग्यात घट्ट व दणकट रूपांतर केले जाते. कापड तयार करण्यासाठी धागे एकत्र विणले जातात. पाहिल्याबद्दल धन्यवाद.